राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 दिवसांच्या अधिवेशनाला हजेरी लावून भुजबळ माघारी परतलेले आहेत। अधिवेशनस्थळी भुजबळ अवघे 2 तास थांबले होते। अधिवेशनामध्ये अजित पवारांशी संवाद झाला का असा सवाल पत्रकारांनी विचारला असता भुजबळांनी एका शब्दात नाही असं उत्तर दिलंय। पटेल घरी 2 तास येऊन बसले होते, तटकरेंनी विनंती केली म्हणून आलो असं स्पष्ट म्हणत भुजबळांनी आपली नाराजी सुद्धा उघडपणे व्यक्त केलेली आहे। मी श्रद्धेनं वागलं पण मला अश्रद्धेनं वागणूक दिली असंही भुजबळ यांनी म्हटलंय। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। मुकुल, छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा उघड नाराजी व्यक्त केली आहे। छगन भुजबळ आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाला येणार की नाही येणार अशी शक्यता होती। त्यानंतर 11 वाजता ते शिर्डी विमानतळावर दाखल झाले आणि शिर्डी विमानतळावर त्यांनी उतरल्या पहिली प्रतिक्रिया दिली। त्यानंतर अधिवेशनाच्या प्रवेशद्वारावर आणि आता शिर्डीच्या साई मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर भुजबळ बोलत होते। मात्र प्रत्येक वेळेस त्यांची नाराजी ही स्पष्टपणे जाणवत होती। अधिवेशनाला जाताना ते एवढं बोलले की हे कुठल्या एका व्यक्तीचं अधिवेशन नाहीये, पक्षाचं अधिवेशन आहे, त्यामुळे मी अधिवेशनाला आलो। 2 तास प्रफुल्ल पटेल माझ्या घरी येऊन बसलेले होते, सुनील तटकरे यांनी मला विनंती केली त्यामुळे मी अधिवेशनाला आलो, अशा पद्धतीचे वक्तव्य त्यांनी केली। त्याचबरोबर साईबाबांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीचा संदेश दिला जातो। मी श्रद्धेनं वागलो, मात्र अश्रद्धेय पद्धतीने जर मला कोणी वागणूक दिली असेल तर मी काय करणार, अशा पद्धतीची खंत देखील त्यांनी व्यक्त केली। त्यामुळे छगन भुजबळ अधिवेशनाला आले ही केवळ एक औपचारिकता होती का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। कारण स्वतः भुजबळ बोलले की मी हजेरी लावलेली आहे आणि मी आता चाललो। 2 दिवसाचं अधिवेशन असताना भुजबळ केवळ 2 तास शिर्डी परिसरामध्ये थांबलेले होते। साईबाबांचं दर्शन घेऊन ते आता माघारी निघालेले आहे। या दरम्यान अजित पवारांशी त्यांनी संवाद साधला का असा त्यांना प्रश्न विचारला तर त्यांनी स्पष्टपणे नाही सांगितलं। कार्यक्रम पत्रिकेमध्ये छगन भुजबळ हे मार्गदर्शन करणार होते उपस्थित पदाधिकाऱ्यांना, त्यावर विचारला असता त्यांनी कुठलाही शब्द त्याबाबत चकार शब्द काढलेला नाही। त्यामुळे छगन भुजबळ इथे आले, मात्र त्यांची नाराजी कायम होती। अधिवेशन जरी राष्ट्रवादी काँग्रेसचं असलं तरी चर्चा केवळ आणि केवळ छगन भुजबळ यांचीच शिर्डीमध्ये बघायला मिळाली। त्याचबरोबर जातीच्या संदर्भात त्यांना प्रश्न विचारला। विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवर काही जातींचा उल्लेख आहे, हॉल तिकिटावर आहे, त्याबद्दल विचारलं असं ते म्हटले शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं सरकार इथे आहे, तुम्ही त्यांना विचारा। लाडकी बहीणच्या बाबत प्रश्न विचारला त्यावेळेस ते बोलले की राज्यकर्ते इथे आहेत, त्यांना तुम्ही प्रश्न विचारा। त्यामुळे आपण सरकारमध्ये आहोत की नाही याबाबत देखील छगन भुजबळ आपल्या बोलीनं स्पष्टपणे दाखवत होते। भुजबळ इथे आले परंतु नाराजी घेऊनच इथून परतलेले आहे। त्यामुळे आता राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष आहेत, पक्षश्रेष्ठी आहेत, ते छगन भुजबळ यांची मनधरणी कशी करणार, भुजबळ पुन्हा यांच्या सुरात सूर मिसळणार का, हे असंख्य प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। निश्चित धन्यवाद मुकुल दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। आणि आपण छगन भुजबळ यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते सुद्धा पाहूया। आज राष्ट्रवादीचं अधिवेशन पण होतं आणि बाबांचं दर्शनही झालं। नाही, मी त्यांना सांगितलं होतं काल 2 तास माझ्याकडे प्रफुल्लभाई होते, त्यांनी सांगितलं आपण येऊन हजेरी लावून जा, त्याप्रमाणे आपण हजेरी लागलेली आहे। तुमच्याकडे ती दर्जी झालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।